लाडक्या बहिणींनो 3,000 रुपये वाटप. खुशखबर खुशखबर खुशखबर. हे बघा लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी मोठी खुशखबर घेऊन आलेलो आहे. 2 महिन्याचे 3,000 रुपये वाटप. तुम्हाला पण जरी 3,000 रुपये पाहिजे असतील ना तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. माझी फक्त एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही पहिले एक काम करा, या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर आपला चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या. हे बघा तुम्हाला 3,000 रुपये वाटप संदर्भात तर मी माहिती देणारच आहे, परंतु तुम्हाला अजून या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे 13,930 रुपये संदर्भात. आता 13,930 रुपयाची काय अपडेट आहे हे तर तुम्हाला पुढे समजेलच, परंतु पहिले राज्यातील लाडक्या बहिणींसाठी जबरदस्त खुशखबर. हे बघा लाडक्या बहिणींनो 3,000 रुपये वाटप. हो तुम्हाला पण 3,000 रुपये पाहिजे असतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. आता ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये आता वाटप तर सुरुवातच होत आहे, परंतु काही महत्त्वाचे अपडेट देखील आलेले आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात. त्या अपडेट पण जाणून घेणं फार गरजेचं आहे बहिणींनो. तर कोणत्या त्या अपडेट आहेत, किती बहिणींचा हप्ता बंद झाला, कोणत्या बहिणींचा हप्ता चालू आहे आणि कोणत्या बहिणींना हे 3,000 रुपये मिळणार आणि वाटप सुरुवात होत आहे, त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. तुम्ही फक्त हा व्हिडिओ जसाचा तसा शेवटपर्यंत पूर्ण बघा, तुम्हाला सर्व माहिती सांगतो. पहा आता संपूर्ण माहिती. तर लाडक्या बहिणींनो पहिली ही माहिती तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती. हे बघा काय म्हटलेलं आहे ते तुमच्या समोर आहे. काय म्हटलेलं आहे, किती महिला अपात्र ठरल्या म्हणजे किती बहिणींचा हप्ता बंद झाला. बंद म्हणजे अपात्र म्हणजे बंद, अपात्र बहीण झाली म्हणजे हप्ता बंद झाला असं असतं ते. दर महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये मिळतात, परंतु यावेळी डायरेक्ट 3,000 रुपये. कसे काय 2 महिन्याचे कसे काय तुम्हाला 3,000 रुपये तेच सांगतो, काही टेन्शन घेऊ नका. हे बघा इथे स्पष्ट म्हटलेलं आहे, ई केवायसी प्रोसेस नंतर राज्यातल्या 80 लाख महिला अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. किती 80 लाख. हा आकडा किती होता तुम्हाला माहिती आहे का, 60 लाख पर्यंत होता. 60 लाख वरून डायरेक्ट 80 लाख हा आकडा गेलेला आहे. 80 लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत ई केवायसी मुळे. ज्या बहिणींनी ई केवायसी केली नाही त्यांची संख्या आहे, आणि ज्या बहिणींनी ई केवायसी केली परंतु चुकीची केली तर त्या बहिणींची पण संख्या आहे टोटल 80 लाख. म्हणजे अपात्र बहिणी एवढ्याच आहेत का, हे तर फक्त ई केवायसी मुळे अपात्र झालेल्या बहिणींची संख्या आहे. अशा टोटल जो आकडा आहे, काही बहिणी निकषामुळे अपात्र झाल्या आहेत, 4 चाकी वाहन, 2-2 योजनेचा लाभ घेणे, यामुळे पण बऱ्याच बहिणी अपात्र झालेल्या आहेत आणि त्यांची संख्या जास्त आहे. तर आपण फक्त इथे ई केवायसीचं बघत आहोत. ज्या बहिणीने ई केवायसी केली नाही आणि ज्या बहिणीने चुकीची ई केवायसी केली त्यांची संख्या 80 लाख आहे. 80 लाख बहिणींचा हप्ता बंद आहे. त्यामुळे या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळण्याची शक्यता कमी आहे. दुसरीकडे 1,66,00,000 पात्र महिलांच्या खात्यात जुलैचा हप्ता जमवण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. इथे फक्त काय म्हटलेलं आहे जुलैचा हप्ता, परंतु मी तुम्हाला 3,000 रुपये संदर्भात सांगत आहे, जुलै आणि ऑगस्ट संदर्भात. ते तुम्हाला पुढे समजेल. बघा आता स्क्रीनवरती. आता जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ना फारच महत्वाची आहे. 2 महिन्याचे 3,000 रुपये संदर्भात. पहिले हे 80 लाख बहिणींसंदर्भात अजून एक आनंदाची बातमी सांगतो. आता तुम्ही म्हणाल की अपात्र झालेल्या त्या बहिणी आणि आनंदाची बातमी काय. आनंदाची बातमी अशी आहे की ज्या 80 लाख बहिणी ई केवायसी मुळे अपात्र झालेल्या आहेत त्यांना दिलासा असा मिळत आहे की त्या बहिणींना आता हे बघा ई केवायसीचा विंडो, ई केवायसी पुन्हा सुरू होणार आहे आणि ती 6 महिने चालणार आहे पुन्हा असं बोललं जात आहे. म्हणजे 6 महिन्यासाठी पुन्हा ई केवायसी सुरू होणार आहे असं बोललं जात आहे. ज्या बहिणीने ई केवायसी केली नाही त्यांना चान्स मिळेल 6 महिन्यासाठी. 6 महिन्यात तुम्ही ई केवायसी करू शकता. ज्या बहिणीने ई केवायसी केलेली नाही, ज्यांचा हप्ता बंद झालेला आहे, त्या बहिणींना संधी मिळणार आहे. आता ही फक्त चर्चा आहे, या संदर्भात अधिकृत माहिती अजून आलेली नाही आणि अपडेट या संदर्भात आल्यावर मी तुम्हाला सांगतो. ती एक माहिती सध्या खूप चालू आहे की 6 महिने पुन्हा ई केवायसी साठी मुदतवाढ मिळेल. आणि महत्वाचं एक अजून अशी अपडेट आहे, ई केवायसी मुळे ज्यांनी ई केवायसी केलीच नाही त्यांना ई केवायसी साठी चान्स मिळेल, संधी मिळेल, आणि ज्यांनी ई केवायसी केलेली आहे परंतु चुकीची केलेली आहे त्यांना दुरुस्तीचा ऑप्शन मिळणार आहे. दुरुस्ती आलं तुमच्या लक्षात, त्यांना दुरुस्तीचा ऑप्शन मिळणार आहे ज्यांनी चुकीची ई केवायसी केलेली आहे आणि त्यामुळे ज्यांचा हप्ता थांबलेला आहे त्यांना एडिट किंवा दुरुस्तीचा ऑप्शन मिळेल. समजलं तुम्हाला. चला ठीक आहे. आता बघा पुढे अत्यंत महत्वाची अपडेट लाडक्या बहिणींनो. हा तर ही महत्वाची माहिती आहे, लक्षपूर्वक बघा.
लाडक्या बहिणींचा हप्ता एकत्र येणार का? एकत्र म्हणजे 3,000 रुपये येणार का? काय माहिती आहे समजून घ्या. हे बघा, दरम्यान 17 ऑगस्ट पर्यंत इथे काय म्हटलेलं आहे, 17 ऑगस्ट पर्यंत जुलै महिन्याचा हप्ता जमा झाला नाही. हे बघा, जरी तुम्हाला 17 ऑगस्ट पर्यंत 1,500 रुपये आले नाहीत, तर रक्षाबंधनच्या काळात 2 महिन्याची रक्कम एकत्र मिळून 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे, असा अंदाजही व्यक्त केला जातोय. पण याबद्दल अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. महत्वाचं GR आलेलं नाही. 2 महिन्याचा जरी निधी मंजूर होऊन आला, लक्षपूर्वक ऐका मी काय सांगत आहे. 2 महिन्याचा जरी निधी मंजूर होऊन आला तर तुम्हाला 3,000 रुपये मिळतील. परंतु इथे काय म्हटलेलं आहे की रक्षाबंधनच्या काळात, आणि आपण जरी बघितलं तर रक्षाबंधनच्या काळात 2 महिन्याचा हप्ता शासन लाडक्या बहिणींना देत असतात. त्यामुळे यावेळी पण तसंच होणार आहे. त्यामुळे अजून GR आलेलं नाही. नाहीतर जरी एकच महिन्याचा जुलैचा हप्ता जरी द्यायचा असता तर GR येऊन गेला असता, परंतु GR अजून आलेला नाही. त्यामुळे 2 महिन्याचा निधीचा GR येईल आणि 3,000 रुपये तुम्हाला वाटप होणार आहे रक्षाबंधनच्या काळात. समजलं? म्हणजे असं नाही की रक्षाबंधनच्या दिवशीच तुमच्या खात्यामध्ये हप्ता येऊन जाईल, तसं नाही. रक्षाबंधनच्या 5-6 दिवस पहिले तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होऊन जाणार आहे. जवळपास 20 ऑगस्ट पर्यंत तुमच्या खात्यामध्ये हप्ता येणार आहे. 20 ऑगस्ट पासून हप्ता सुरू होणार आहे बहिणींनो, अशी माहिती मिळत आहे. ही अधिकृत माहिती नाही, परंतु या संदर्भात जी माहिती माझ्याकडे अनालिसिस केल्यानंतर किंवा काही सोर्सनुसार माहिती काढल्यानंतर अशी माहिती मिळत आहे की 20 ऑगस्ट पर्यंत 3,000 रुपये वाटप होण्याचे चान्सेस आहेत. आता हे संपूर्ण डिपेंड आहे GR वरती. GR आल्यावरच हे संपूर्ण आपण खरं मानूया. ओके, GR ची आपण वाट बघूया. फक्त 2 महिन्याचा निधी मंजूर होऊन यायला पाहिजे, मग 3,000 रुपये मिळतील. आणि जरी बाय चान्स एकाच महिन्याचा निधी मंजूर होऊन आला तर मग तुम्हाला जुलैचाच 1,500 रुपयाचा लाभ मिळेल. परंतु शक्यता जास्त आहे 3,000 रुपयाची. समजलं तुम्हाला? तर आपण थोडी वाट बघूया, GR ची वाट बघूया. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं अजून एक अपडेट 13,930 रुपये संदर्भात पण बोललो होतो. चला त्याबद्दल पण माहिती सांगतो. तर हे बघा, 13,930, तर हे 22 कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहे. जरी तुम्ही आज 22 कॅरेट 1 ग्राम सोनं खरेदी करायला गेले तर तुम्हाला 13,930 रुपये मोजावे लागतील. आता 22 कॅरेट सोन्याचाच भाव का सांगितला? कारण 22 कॅरेट मध्ये महिलांचे दागिने वगैरे बनतात, त्यामुळे 22 कॅरेट सोन्याचाच भाव सांगितला. किती आहे 1 ग्रामचा भाव मग आज 22 कॅरेटचा? 13,930 रुपये. चला, 13,930 रुपयाची अपडेट पण याच व्हिडिओमध्ये सांगून टाकली लाडकी बहीण योजनेसंदर्भात. आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात पण अपडेट आणि सोन्याचे भाव पण अपडेट एकाच व्हिडिओमध्ये दोन्ही अपडेट तुम्हाला सांगून टाकल्या. चला ठीक आहे बहिणींनो, हे बघा, हप्ता वाटप होणार आहे, आता लवकरच वाटप होणार आहे. आणि महत्वाचं GR येऊ द्या. GR येताच संपूर्ण जे कन्फ्युजन आहे ते दूर होऊन जाईल आणि हप्ता 3,000 येतो 1,500 येतो ते पण कन्फ्युजन दूर होऊन जाईल. महत्वाचं काय आहे? GR कोणत्या क्षणी येणार आहे? GR येताच मी तुम्हाला अपडेट सांगतो. तत्पूर्वी तुम्ही व्हिडिओ लाईक आणि चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये.